दिल्ली म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? साहजिकच कुतुब मिनार, लाल किल्ला, इंडिया गेट, बरोबर ना? पण दिल्लीची खरी ओळख, तिचा आत्मा या प्रसिद्ध वास्तूंच्या पलीकडे दडलेला आहे. एका अशा ठिकाणी जे नेहमीच आपल्या नजरेआड राहतं. चला तर मग आज त्याच ठिकाणाचं रहस्य उलगडूया. जरा विचार करा की दिल्लीच्या हजारो वर्षांच्या इतिहासाचं मूळ कुठल्या मोठ्या किल्ल्यात किंवा महालात नाही, तर आपल्या रोजच्या फेरफटक्याच्या एखाद्या पार्कमध्ये दडलेले असेल तर. चला, या अनपेक्षित ठिकाणाच्या आत काय दडलंय ते शोधूया. हे आहे मेहरौली आर्किओलॉजिकल पार्क. हो, तब्बल 200 एकरमध्ये पसरलेली एक जिवंत टाईम कॅप्सूलच म्हणा ना, जिथे प्रत्येक दगड आपल्याला इतिहासात घेऊन जातो. आता ही काही फक्त पडक्या वास्तूंची जागा नाहीये. हा आहे दिल्लीचा पाया. हो, दिल्ली जिथून सुरू झाली ते हे पहिलं शहर. म्हणजे आज आपण जी भव्य दिल्ली पाहतो त्या दिल्लीचा पाया इथे रचला गेला होता. दिल्लीच्या 7 शहरांची जी महागाथा आहे ना, त्यातला हा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा अध्याय आहे. चला, आता या पार्करूपी इतिहासाच्या पुस्तकाची पानं जरा उलटून बघूया. प्रत्येक पानावर इतिहासाचा एक नवीन थर दिसेल आपल्याला. इथे बघा, ही काही फक्त एका राजवंशाची कहाणी नाही. तोमरांनी पाया रचला, त्यावर सुलतानशाहीने कलाकुसर केली, मग मुघलांनी त्याला एक वेगळीच भव्यता दिली आणि शेवटी ब्रिटिशांनी आपला ठसा उमटवला. म्हणजे एकाच जमिनीवर इतिहासाचे 4 वेगवेगळे अध्याय. या पार्कमध्ये ना वास्तुकलेच्या इतिहासाला कलाटणी देणारा एक खूप मोठा शोध लपलेला आहे. आणि गंमत म्हणजे ही गोष्ट खूप कमी लोकांना माहीत आहे. तर हे रहस्य दडलंय बलबनच्या मकबऱ्यात. हा सल्तनत काळातला एक शासक होता. पण त्याच्या मकबऱ्यात असं काय खास आहे की ज्यामुळे इतिहासाला कलाटणी मिळाली? यातला फरक समजून घेऊया. डावीकडे जी दिसते ना, ती आहे कॉर्बेल्ट कमान. म्हणजे कसं, फक्त दगड एकावर एक रचून तयार केलेली, त्यामुळे काय ती खूपच कमकुवत असते. पण आता उजवीकडची बघा, ही आहे खरी कमान. यातला तो जो मधला दगड आहे ना, ज्याला कीस्टोन म्हणतात, तो सगळं वजन दोन्ही खांबांवर अगदी सारखं वाटून टाकतो. आणि हाच तर होता वास्तुकलेतला एक क्रांतिकारी, एक जबरदस्त शोध. आणि या एका बदलामुळे भारतीय वास्तुकलेत काय घडलं असेल? हो, अगदी खरं आहे. संपूर्ण भारतातली पहिली खरी कमान इथे, याच बलबनच्या मकबऱ्यात बांधली गेली. याच एका शोधामुळे पुढे ताजमहालसारखे भव्य घुमट आणि टोलेजंग इमारती उभ्या राहू शकल्या. भारतीय वास्तुकलेची दिशाच बदलून गेली. पण थांबा, ह्या पार्कमध्ये फक्त दगड विटांच्याच कथा नाहीत. इथे एका अशा समुदायाची कहाणी दडली आहे जी श्रद्धा आणि अस्तित्वाची आहे. या जागेचं नाव आहे हिजडोंका कानखा. हे ठिकाण त्याच्या नावातूनच आपलं वेगळेपण आणि त्याचा उद्देश स्पष्ट करतं. हे केवळ एक स्मारक नाही, हे आहे एक आध्यात्मिक विश्रामगृह, एक दर्गा जो सूफी परंपरेशी जोडलेला आहे. लोधी काळात बांधलेले हे ठिकाण तृतीयपंथी समुदायासाठी एक पवित्र आणि महत्त्वाचं श्रद्धास्थान आहे. आणि याच गोष्टीमुळे या पार्कला एक वेगळी सामाजिक आणि मानवी ओळख मिळते. पण थांबा, कथा अजून संपलेली नाहीये. या पार्कमध्ये अजूनही कितीतरी खजिने दडलेले आहेत. चला, एक छोटासा फेरफटका मारूया. हे बघा, जमाली कमाली मशीद, जी तिच्या इंडो इस्लामिक वास्तुकलेसाठी ओळखली जाते. मग आहे राजो की बावली, एक भव्य अनेक मजली विहीर जी त्या काळातल्या जलव्यवस्थापनाचं उत्तम उदाहरण आहे. आणि हो, जहाज महाल, जो एकेकाळी तलावाच्या काठावर असा काही बांधला होता की तो पाण्यावर तरंगणाऱ्या जहाजासारखाच दिसायचा. तर मग या सगळ्या माहितीवरून आपण काय शिकलो? मेहरौली पार्कचं नेमकं महत्त्व काय आहे? मेहरौली पार्क हे फक्त फिरण्याचं ठिकाण नाहीये, तर ते एका महानगराचं जन्मस्थान आहे. दिल्लीच्या पहिल्या शहरापासून ते युनेस्को जागतिक वारसा स्थळापर्यंतचा त्याचा हा जो प्रवास आहे ना, तो भारताच्या इतिहासाचा एक जिवंत साक्षीदार आहे. यावरून एक विचार मनात येतो. आपल्याही शहरात, आपल्या नेहमीच्या वाटेवर अशी कितीतरी ठिकाणं असतील ज्यांच्या आत एवढा मोठा इतिहास दडलेला असेल. कदाचित आपल्याला फक्त थांबून जरा निरखून पाहण्याची गरज आहे, नाही का?